नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉरच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेची सुरुवात करत असताना अनेक मार्गदर्शक आपल्याला काही बेसिक पुस्तकं वाचण्याचा सल्ला देत असतात. आपले सिनियर देखील आपल्याला ती पुस्तकं वाचण्यासाठी सांगत असतात आणि स्टेट बोर्ड आणि NCERTची जी पुस्तकं आहेत ही बेसिक पुस्तकं या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून किती फायदेशीर आहेत, किती गरजेचे आहेत याचं महत्त्व ते आपल्याला समजावून सांगत असतात. यात स्टेट बोर्ड आणि NCERTचं महत्त्व MPSC परीक्षेच्या दृष्टिकोनातून अधोरेखित करण्याच्या दृष्टिकोनातून आपण MPSC थ्रू स्टेट बोर्ड आणि NCERT नावाची एक सिरीज सुरू केलेली आहे. आणि याच सिरीज मधला आज आपण पुढचा पार्ट पाहणार आहोत, ज्यामध्ये राज्यशास्त्र किंवा एकूणच सामान्य अध्ययन पेपर 2च्या दृष्टिकोनातून स्टेट बोर्ड आणि NCERTचं महत्त्व नक्की काय आहे ते आजच्या सेशनमध्ये आपण समजावून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या सेशनला. सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत की हे स्टेट बोर्ड आणि NCERTची जी काही पुस्तकं आहेत ते प्रत्येक जण आपल्याला सांगतो, तर नक्की ही का फायद्याची आहेत किंवा का गरजेची आहेत ही स्टेट बोर्ड आणि NCERTची पुस्तकं, त्याचं महत्त्व थोडक्यात आपण पाहणार आहोत, त्याचा फायदा काय आहे ते आपण समजून घेऊयात. सुरुवातीलाच पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न असतो आपल्या दृष्टिकोनातून की अभ्यासाला नक्की सुरुवात मी कुठून करू. बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित असतं की मला MPSCची तयारी करायची आहे, मला अभ्यासक्रम समजलेला आहे, मला संदर्भ ग्रंथ माहित आहे, पण नक्की सुरुवात कुठून करावी ते कळत नाही. तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी हे एक महत्त्वाचं माध्यम आहे की जिथून आपण अभ्यासाची सुरुवात करू शकतो. स्टेट बोर्ड आणि NCERT पासून आपण अभ्यासाला सुरुवात करू शकतो, त्यामुळं त्याचा एक फायदा आपण म्हणू शकतो. दुसरा महत्त्वाचा फायदा आहे की प्रख्यात लेखकांच्या संशोधनातून ही तयार झालेली पुस्तकं आहेत. ही पुस्तकं जर आपण वाचायला घेतली तर पहिल्या आणि दुसऱ्या पेजवर साधारण एक बोर्ड असतं, त्या बोर्डची माहिती आपल्याला दिलेली असते आणि हे जे पॅनल असतं त्याच्यामध्ये त्या विषयातले तज्ज्ञ असतात, ज्यांनी त्यांचा अधिकचा कालावधी खूप वर्ष त्या विषयामध्ये घालवलेले असतात. त्या विषयाचं सखोल नॉलेज त्यांना असतं, त्याच्यावरती बरंचसं संशोधन त्यांनी केलेलं असतं आणि त्यांच्या लेखणीतून एक एक चॅप्टर जो आहे तो तयार झालेला असतो आणि त्यामुळं त्यांचं संशोधन, त्यांचा हा अभ्यास, त्यांनी मांडलेल्या कल्पना याचा निश्चितपणे आपल्या ज्ञानामध्ये भर घालण्यामध्ये निश्चित फायदा होत असतो आणि त्यामुळं ही पुस्तकं अतिशय गरजेची असतात. काही उदाहरणं द्यायची झाली तर बिपिन चंद्रांचं हिस्ट्रीचं पुस्तक आहे, सतीश चंद्रांचं पुस्तक आहे, योगेंद्र यादव सारखे लेखक पॉलिटिकल सायन्स मध्ये किंवा सुहास पळशीकर सरांसारखे काही अभ्यासक आहेत, विचारवंत आहेत पॉलिटिकल सायन्सच्या दृष्टिकोनातून, जे या पॉलिटीची NCERT म्हणा किंवा हिस्ट्रीची काही पुस्तकं आहेत तर याच्यामध्ये त्यांनी लेखन केलेलं आपल्याला दिसून येतो किंवा ते बोर्डमध्ये असलेले आपल्याला दिसून येतात आणि त्यामुळे ही पुस्तकं अतिशय महत्त्वाची असल्याचं आपल्याला दिसून येतं. ही पुस्तकं जी आहेत आपल्या मूलभूत संकल्पना ज्या आहेत त्यांची तयारी करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय गरजेची आहेत. आता आपल्याला माहित आहे की अनेक जण आपल्याला सांगत असतात की स्टेट बोर्ड आणि NCERT का वाचायचं, तर फाउंडेशन पक्क झालं पाहिजे, तर आपली संपूर्ण इमारत जी आहे ती भक्कमपणे उभी राहू शकते. आणि फाउंडेशन तयार व्हायचं असेल तर आता हे फाउंडेशन म्हणजे काय केवळ बांधकाम नाहीये, तर ही बांधणी आहे विचारांची, ही बांधणी आहे संकल्पनांची आणि या संकल्पना जर समजून घ्यायच्या असतील, ह्या संकल्पना कशा प्रकारे वेगवेगळ्या उदाहरणांच्या आधारे समजावून सांगितल्या जातात हे जर पाहायचं असेल तर आपल्याला हे स्टेट बोर्ड आणि NCERTची पुस्तकं खूप गरजेची आहेत आणि त्यामुळं ही पुस्तकं या मूलभूत संकल्पना ज्या आहेत त्या खूप चांगल्या प्रकारे आपल्याला समजावून सांगत असतात आणि त्यामुळं ही पुस्तकं अतिशय गरजेची आहेत. एक उदाहरण सहज सांगतो मी. जर आपण NCERTची पुस्तकं वाचली तर NCERTच्या एका चॅप्टरमध्ये आपल्याला जेंडर इक्वॅलिटी किंवा जेंडर इनइक्वॅलिटीचं एक उदाहरण म्हणूयात आपण, जे आपण डेली लाईफमध्ये सुद्धा अनुभवत असतो, त्या दृष्टिकोनातून एक उदाहरण सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर पीटीचा तास असतो, काही मुलं असतात आणि काही मुली असतात. तर मुलींमध्ये आता चर्चा सुरू होते की आज पीटीचा तास आहे, पण आज देखील जी मुलं आहेत त्यांच्याच आवडीचा खेळ खेळला जाईल, कारण मुलं ही बहुसंख्या आहेत आणि मुली या अल्पसंख्या असल्यामुळे नेहमीच त्यांच्या आवडीचे खेळ खेळले जात नाहीत. मात्र मुलांच्या आवडीचे खेळ जसे खो खो, कबड्डी सारखे खेळ खेळले जातात. याच्यातून जेंडर डिस्क्रिमिनेशनची कन्सेप्ट जी आहे ती कशी शालेय स्तरावरती सुद्धा ही जेंडर डिस्क्रिमिनेशन होत असतं हे त्याला आपल्याला उदाहरणातून समजावून सांगितलेलं आहे आणि डेली लाईफ मधली अशी अनेक उदाहरणं आपल्याला दिलेली आहेत ज्या माध्यमातून वेगवेगळ्या संकल्पना, मग त्यामध्ये इक्वॅलिटी आहे, डिस्क्रिमिनेशन आहे, इनइक्वॅलिटी आहे, अशा वेगवेगळ्या संकल्पना, सेक्युलरिझम सारखी संकल्पना
हे वेगवेगळ्या उदाहरणांच्या आधारे आपल्याला समजावून सांगितलेलं दिसून येतं. त्यामुळे हे देखील फायदेशीर आहे. पुढं अधिकृत माहितीचा एक स्रोत म्हणून आपण याच्याकडे पाहू शकतो. याच्यामध्ये दिलेली माहिती ही गव्हर्नमेंटनी पब्लिश केलेली पुस्तकं आहेत, त्याच्यामुळं ऑथेंटिक स्रोत म्हणून आपण याच्याकडे पाहतो. आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस आपण पूर्वपरीक्षा देतो त्यावेळेस ऑब्जेक्शन रेज करण्याच्या दृष्टिकोनातून जर काही ऑब्जेक्शन आपल्याला आन्सर कीच्या संदर्भामध्ये असेल तर त्या ठिकाणी आपण जर स्टेट बोर्ड मधली ऑथेंटिक इन्फॉर्मेशन दिली तर नक्कीच आयोगाला देखील त्या ठिकाणी विचार करावा लागतो, कारण ही अधिकृत माहिती असते, ऑथेंटिक माहिती असते, ज्या माहितीवरती आपण 100% विश्वास ठेवू शकतो. त्यामुळं त्या स्टेट बोर्डचा हा एक फायदा आपल्याला दिसून येतो. त्यानंतर अतिशय महत्वाचा या सगळ्या मुद्द्यांच्या नंतरचा एक महत्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घेता येईल की आयोगाचा जो कल आहे तो कशा प्रकारचा आहे, तर थेट प्रश्न आयोग हे स्टेट बोर्ड एनसीईआरटी मधून विचारत असतं. बऱ्याचदा आपल्याला असं होतं की काही प्रश्न जे आहेत ते आपल्याला सुटतच नाहीये. आपण अगदी लक्ष्मीकांत पाठ केलेला आहे, बिपिनचंद्र पाठ केलेला आहे किंवा अजून एखादं रेफरन्स बुक आहे, संदर्भ ग्रंथ पाठ केलेला आहे, पण आपल्याला त्यात ते उत्तरच सापडत नाही. याचं रिझन हे असतं की आयोगाने कुठेतरी स्टेट बोर्डमध्ये 1-2 लाईन दिलेले असतात किंवा एखादा पॅरेग्राफ दिलेला असतो, त्याच्यातून ते उचललेलं असतं आणि त्याच्यावर आधारित प्रश्न थेटपणे विचारला असतो. प्रश्न साधा सोपा असतो, मात्र तो बेसिक असतो आणि तो संदर्भ ग्रंथांमध्ये आपल्याला कुठेही सापडत नाही, त्याच्यामुळे तो प्रश्न आपला चुकलेला असतो. विद्यार्थी मित्रांनो, आयोगाचे असे बरेच प्रश्न आपल्याला दिसून येतील की जे आयोगाने थेट स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी मधून विचारलेले आहेत. या सगळ्या गोष्टींचा विचार जर केला तर नक्कीच आपल्याला स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी पासून सुरुवात करावी लागेल. याच्यातल्या कल्पना संकल्पना समजून घ्याव्या लागतील, तरच आपली तयारी अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकते. आता आपण स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटीचं महत्व पाहिलेलं आहे, पण प्रत्यक्ष स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी मधून आपण आपला अभ्यासक्रम कसा कव्हर करू शकतो किंवा अभ्यास कसा केला पाहिजे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. पण सुरुवातीला आपला अभ्यासक्रम पाहूया. GS2 चा जर आपण अभ्यासक्रम पाहिला तर आपल्याला लक्षात येईल की GS2 मध्ये आपल्याला काय काय अभ्यासायचं आहे. तर पहिल्यांदा भारतीय संविधान खूप महत्वाचं आहे. भारतीय संविधान आपल्याला आहे अभ्यासक्रमामध्ये. मग भारतीय संविधान म्हटलं की कॉन्स्टिट्यूशनच्या सगळ्या प्रोव्हिजन त्याच्यामध्ये येतात. पुढे आहे इंडियन पॉलिटिकल सिस्टीम, याचाच अर्थ भारतीय राज्यव्यवस्था आहे. सामाजिक न्याय, प्रशासन आणि आंतरराष्ट्रीय संबंध हे काही सेक्शन्स आहेत. या सेक्शन्सवर आधारित आपला संपूर्ण GS2 चा अभ्यासक्रम, सामान्य अध्ययन पेपर 2 चा अभ्यासक्रम जो आहे तो आयोगाने आपल्याला दिलेला आहे. आता आपल्याला पाहावं लागेल की या अभ्यासक्रमातले जे काय टॉपिक आहेत, आता याच्यामध्ये अजून मायक्रो टॉपिक येतील, पण आपण सेक्शन वाईज हा अभ्यासक्रम पाहिलेला आहे. आता या सेक्शनचा जर आपण विचार केला तर स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी मधून नक्की हे सेक्शन कव्हर होतात का आणि कोणकोणते सेक्शन नक्की स्टेट बोर्ड एनसीईआरटी मधून कव्हर होत आहेत ते देखील आपण पाहूयात. अभ्यासक्रमातील घटक आणि स्टेट बोर्ड मधून कंप्लीट होणारे किंवा स्टेट बोर्ड मधून कव्हर होणारे अभ्यासक्रमातील घटक. मग कोणते घटक होतात, तर आपण स्टेट बोर्डचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये हे चॅप्टर्स दिलेले आहेत. त्याच्यामध्ये आहे संविधानाची वाटचाल, म्हणजे कॉन्स्टिट्यूशनशी रिलेटेड टॉपिक याच्यामध्ये आपल्याला आहे. संसदीय शासन पद्धती भारतीय संविधानाशी रिलेटेड आहे किंवा राज्यव्यवस्था जी आहे, पॉलिटिकल सिस्टीम ही संसदीय पद्धतीची आहे, त्याच्यामध्ये देखील हा टॉपिक कव्हर होतो. भारताची संसद, भारतातील न्याय व्यवस्था. आता पुढे आहे सामाजिक व राजकीय चळवळी, सोशल जस्टिसच्या दृष्टिकोनातून आहे. स्वातंत्र्य आणि हक्क, समानता व न्याय, म्हणजे सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातूनचे जे काही टॉपिक आहेत ते देखील आपल्याला स्टेट बोर्ड मधून चांगल्या प्रकारे कव्हर होतात. तिथून आपण त्यांचं बेसिक तयारी जी आहे ती करू शकतो. इथं जस्ट उदाहरण दाखल काही जे चॅप्टर्स आहेत त्यांची नावं आपण दिलेली आहेत की कोणकोणते टॉपिक त्याच्यातून कव्हर होतात, पण यासारखे अनेक टॉपिक आहेत, अनेक चॅप्टर्स आहेत ज्यातून अभ्यासक्रमातले बरेचसे घटक आपले कव्हर होत आहेत. त्याच्यामुळं स्टेट बोर्ड वाचणं मस्ट आहे. यानंतर अजून काही घटक आहेत स्टेट बोर्ड मधले, ते त्यामध्ये जे प्रशासनाचा आपला टॉपिक आहे, सामान्य अध्ययन 2 मधला प्रशासन. आता ह्या प्रशासनाची तयारी नक्की कशी करायची हा देखील विद्यार्थ्यांच्या समोर प्रश्न असतो. मात्र प्रशासनाच्या दृष्टिकोनातून जर आपल्याला बेसिक वाचायचं असेल तर स्टेट बोर्ड मध्ये खूप सुंदरपणे आपल्याला हा प्रशासनाचा सेक्शन जो आहे तो समजावून सांगितलेला आहे. मग त्यामध्ये सुशासन आहे, ई प्रशासन आहे, प्रशासनाची वैशिष्ट्य काय आहेत हे सगळं आपल्याला सांगितलेलं आहे. शासकीय धोरण म्हणजे काय हे समजावून सांगितलेलं आहे. आणि मग हे प्रशासनाचे टॉपिक आपल्याला लोकप्रशासन, विकास प्रशासन, सुशासन, नोकरशाही म्हणजे नक्की काय हे वेगवेगळे चॅप्टर आहेत आणि त्यातून हे प्रशासनाचे घटक जे आहेत सिलेबस मधले ते यातून कव्हर होतात.
यासोबत एक महत्वाचा टॉपिक राहतो, तो आहे आंतरराष्ट्रीय संबंधाचा. आंतरराष्ट्रीय संबंध. आता हा जो सेक्शन आहे सामान्य अध्ययन 2 पेपर मधला, या सेक्शनच्या दृष्टिकोनातून आपल्याला स्टेट बोर्ड मध्ये काय काय चॅप्टर्स आहेत बघा. यापेक्षा अजून वेगळे देखील चॅप्टर्स आहेत. 1945 नंतरचं जग काय होतं, दुसऱ्या महायुद्धानंतरच्या जागतिक घडामोडी सांगितलेल्या आहेत. 1991 नंतर काय जगामध्ये घडामोडी घडत गेल्या, काय बदल झाले, भारताच्या दृष्टिकोनातून कोणत्या गोष्टी महत्वाच्या होत्या, हे देखील त्याच्यामध्ये समजावून सांगितलेलं आहे. पण आपण आंतरराष्ट्रीय संबंधाच्या दृष्टिकोनातून एक 3 टॉपिक स्टेट बोर्ड मधले इथं घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल जी आहे ती आपल्याला याच्यातून समजून घेता येते. भारत आणि जे काही अन्य देश आहेत, इतर देशांशी भारताचे संबंध कसे आहेत हे आपल्याला या टॉपिक मधून समजून घेता येतं. यासोबत आंतरराष्ट्रीय समस्या हा देखील टॉपिक आहे. म्हणजे इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची माहिती, अतिशय चांगली माहिती आपल्याला स्टेट बोर्ड मधून मिळू शकते. आणि त्यामुळं स्टेट बोर्ड हे आपल्या अभ्यासक्रमाशी डिरेक्टली रिलेटेड आहेत. आणि त्यामुळं आपण अभ्यासाला सुरुवात करत असताना सुरुवातीला स्टेट बोर्ड वाचणं गरजेचं आहे. आता अभ्यासक्रम आणि स्टेट बोर्डचे घटक हे आपण समजून घेतले. आता एनसीईआरटी अभ्यासक्रम आणि एनसीईआरटी मधले कोणते घटक आपल्याला रिलेटेड आहेत ते देखील आपण समजून घेऊयात. त्याच्यामध्ये एनसीईआरटीचा जर विचार केला तर एनसीईआरटी मध्ये संविधानावर आधारित अनेक चॅप्टर्स आहेत, ते आपण अभ्यासू शकतो. गव्हर्नमेंट म्हणजे शासनाशी रिलेटेड, मग पंचायत राज आहे, त्यानंतर स्टेट गव्हर्नमेंट आहे, सेंट्रल लेवलचं किंवा युनियन गव्हर्नमेंट कसं कार्य करतं या संदर्भातली सगळी इन्फॉर्मेशन आहे. लोकशाही डेमोक्रेसी याच्याशी रिलेटेड टॉपिक आहे. हक्क म्हणजे राईट्स, मग राईट्स वेगवेगळ्या स्वरूपाचे आहेत, मग कोणकोणते राईट्स आहेत, कॉन्स्टिट्यूशन मध्ये नक्की कोणते राईट्स दिलेले आहेत, फंडामेंटल राईट्स कोणते आहेत, त्यांचा उगम कसा झाला, इतर देशांमध्ये कशा स्वरूपाचे राईट्स आहेत, हे आपल्याला तुलनात्मकरित्या एनसीईआरटी मध्ये अभ्यासता येतो. यानंतर इक्वॅलिटी म्हणजे समानतेवर आधारित चॅप्टर आहेत. धर्मनिरपेक्षतेवर आधारित बरेच चॅप्टर्स याच्यामध्ये दिलेले आहेत, ते आपल्याला एनसीईआरटी मधून समजून घेता येतं. यानंतर सामाजिक न्याय सोशल जस्टिस हा आपला तर अभ्यासक्रमाचा डायरेक्ट टॉपिक आहे, त्याच्यावर आधारित चॅप्टर्स आहेत. लिंग धर्म आणि हा देखील सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून महत्वाचा टॉपिक आहे. डेव्हलपमेंट म्हणजे विकास आणि विकास प्रक्रिया हा देखील अभ्यासक्रमाचा टॉपिक आहे. यानंतर आपलं परराष्ट्र संबंधाच्या दृष्टिकोनातून भारताचे परराष्ट्र संबंध आंतरराष्ट्रीय संघटना द्विध्रुवीय व्यवस्थेचा असतो. म्हणजे जागतिक घडामोडी ज्या आहेत किंवा आंतरराष्ट्रीय घडामोडी ज्या आहेत त्यासोबत भारताचं परराष्ट्र संबंध परराष्ट्र धोरण याच्याशी रिलेटेड डायरेक्टली टॉपिक जे आहे ते एनसीईआरटी मध्ये आपल्याला दिसून येतात. म्हणजे आपण एनसीईआरटी आणि स्टेट बोर्ड दोन्हीतले चॅप्टर्स पाहिलेले आहेत आणि आपल्या अभ्यासक्रमाचा जर आवाका पाहिला किंवा अभ्यासक्रमातले घटक जर पाहिले तर हे सगळे चॅप्टर डायरेक्टली त्याच्याशी संबंधित आहेत. आणि त्यामुळं आपल्याला एनसीईआरटी आणि स्टेट बोर्ड जे आहेत ते वाचणं खूप गरजेचं आहे आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून. हे आपण चॅप्टर किंवा घटक पाहिले, अभ्यासक्रमाशी सुसंगत असणारे घटक. आता यानंतर आपण एक महत्वाचा सेक्शन पाहणार आहोत की पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून या एनसीईआरटी आणि स्टेट बोर्डचं महत्व कशा प्रकारचं आहे. जसं मी मगाशी सांगितलं की पूर्व परीक्षेमध्ये असे अनेक प्रश्न असतात की जे थेटपणे स्टेट बोर्ड मधून विचारलेले असतात, थेटपणे एनसीईआरटी मधून विचारलेले असतात. पण पूर्व परीक्षेच्या कालावधीमध्ये आपण एनसीईआरटी आणि स्टेट बोर्ड पाहतच नाही. आपल्याला काय वाटतं की एनसीईआरटी आणि स्टेट बोर्ड फक्त अभ्यासाला सुरुवात करताना वाचूयात आणि मग एकदा जर ठेवून दिले की त्यांचं काम संपलेलं आहे, आता आपल्याला संदर्भ साहित्य तेवढं वाचायचं आहे, एनसीईआरटी आणि स्टेट बोर्डचा रोल संपलेला आहे. मात्र असं नाहीये. पूर्व परीक्षा असू द्या, मुख्य परीक्षा असू द्या, इव्हन इंटरव्ह्यूला जाताना सुद्धा आपण स्टेट बोर्ड एनसीईआरटीचं रिव्हिजन करणं गरजेचं आहे. त्यामध्ये खूप चांगल्या संकल्पना सांगितलेल्या असतात, त्यामध्ये खूप चांगल्या फॅक्ट्स इन्फॉर्मेशन दिलेली असते. त्याच्यामुळं हे प्रत्येक टप्प्यावरती आपल्याला गरजेचं आहे. आणि पूर्व परीक्षेचा जर विचार केला तर याच्यामध्ये बहुतांश प्रश्न जे आहेत ते आपल्याला याच्यामध्ये विचारलेले असतात. एमपीएससी मध्येच नव्हेच तर यूपीएससी मध्ये सुद्धा आपल्याला लक्षात येईल की स्टेट बोर्ड एनसीईआरटी जर आपण वाचल्या नाहीत तर प्रश्न आपल्याला सोडवणं अवघड आहे. कारण यूपीएससी मध्ये येणारे जे काही पूर्व परीक्षेतले प्रश्न आहेत ते विचार करायला प्रवृत्त करतात आणि जर आपल्या कन्सेप्ट क्लिअर नसतील तर आपण त्याच्यावरती विचार करू शकणार नाही आणि योग्य उत्तर त्याच्यातून आपण शोधू शकणार नाही. त्यामुळं स्टेट बोर्ड एनसीईआरटीचं एक महत्व पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून देखील आहे. पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून एक प्रश्न आपण यूपीएससीचा इथं पाहिलेला आहे की ज्यामध्ये 2016चा हा प्रश्न आहे. यूपीएससीने
एनसीईआरटी मधून डिरेक्टली हा प्रश्न विचारलेला आहे. काय प्रश्न आहेत आपण पाहूयात. याच्यामध्ये कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. पहिलं स्टेटमेंट आहे द मिनिमम एज प्रिस्क्राइब फॉर एनी पर्सन टू बी अ मेंबर ऑफ पंचायत इज 25 इयर्स. बघा, आपला जो शासन किंवा लोकल गव्हर्नमेंट ही संकल्पना आहे आणि तो घटक आहे, त्याच्यात 6वीच्याच एनसीईआरटी मध्ये आपल्याला याच्याशी संदर्भात चॅप्टर जे आहेत ते पाहायला मिळतात आणि त्याच्यातून आपल्याला बरीचशी माहिती लोकल गव्हर्नमेंटच्या संदर्भात दिसते. नंतर पंचायत रिकॉन्स्टिट्यूटेड आफ्टर प्रीमॅच्युअर डिझोल्युशन कंटिन्यूज ओनली फॉर द रिमेंडर पिरियड, अशा स्वरूपाचं दुसरं स्टेटमेंट आहे. ही दोन्ही स्टेटमेंट जर आपण लक्षात घेतली तर त्याच्या ह्या दोन्ही स्टेटमेंट मधलं विच ऑफ द स्टेटमेंट गिवन अबोव इज आर करेक्ट, अशा संदर्भातला प्रश्न आहे की या दोन्ही पैकी कोणतं स्टेटमेंट जे आहे किंवा दोन्ही स्टेटमेंट करेक्ट आहेत का दोन्ही स्टेटमेंट चुकीचे आहेत, तर ते आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. यासाठी जर आपण एनसीईआरटी मधला पंचायत राज व्यवस्थेवर आधारित स्थानिक शासन आणि शहरी शासन असे वेगवेगळे चॅप्टर्स आहेत, तर त्या शासनाशी रिलेटेड जर टॉपिक आपण अभ्यासले तर निश्चितपणे हा प्रश्न आपण खूप इझिली सोडवू शकतो. यानंतर अशाच प्रकारचा प्रश्न आहे 2021 ला विचारलेला प्रश्न आहे. 2021 युपीएससी प्रिलिम्स मध्ये विचारलेला प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग फॅक्टर्स कॉन्स्टिट्यूट्स द बेस्ट सेफगार्ड ऑफ लिबर्टी इन अ लिबरल डेमोक्रेसी. आणि त्याच्याशी संदर्भात जे काय ऑप्शन्स आहेत ते दिलेले आहे. त्याच्यामध्ये कमिटेड ज्युडिशियरी, सेंट्रलायझेशन ऑफ पॉवर्स, इलेक्टेड गव्हर्नमेंट, सेपरेशन ऑफ पॉवर. जसं मी मगाशी सांगितलं की तुम्ही स्टेट बोर्ड एनसीईआरटी मधून तुमच्या जर संकल्पना क्लिअर झाल्या नसतील तर मात्र तुम्हाला युपीएससी मधले प्रश्न सुटत नाहीत, कारण इथं तुम्हाला विचार करावा लागतो. प्रश्नाचं उत्तर थेटपणे आपल्याला देता येत नाही, कारण हे जे ऑप्शन दिलेले आहेत या ऑप्शनवरती आपल्याला विचार करावा लागतो. आणि विचार करत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते की सेफगार्ड ऑफ लिबर्टी इन अ लिबरल डेमोक्रेसी. लिबरल डेमोक्रेसीमध्ये, उदारमतवादी लोकशाहीमध्ये लिबर्टीचं संरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून कुठला महत्वाचा घटक याच्यामध्ये आहे हे आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला लिबरल डेमोक्रेसी आणि मुळात लिबर्टी म्हणजे काय आहे तर ते आपल्याला समजून घ्यावं लागेल. आणि लिबर्टी समजून घेत असताना आपल्याला एनसीईआरटीची पुस्तकं जी आहेत त्यातून नक्की काय ह्या लिबर्टीच्या संदर्भात संकल्पना स्पष्ट केलेली आहे ती समजून घ्यावी लागेल, तरच आपण या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. यानंतर आपण जसं पूर्व परीक्षेतलं महत्व पाहिलं तसं मुख्य परीक्षेचं देखील महत्व पाहणं गरजेचं आहे. मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून रिसेंटली आता झालेल्या युपीएससी मेन्स परीक्षेमध्ये 2023 ची जी परीक्षा आहे त्याच्यामध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. याच्यामध्ये काय विचारलेला आहे बघा, जो मेन्सचा क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये काय विचारलेलं आहे, कॉन्स्टिट्युशनली गॅरंटीड ज्युडिशियल इंडिपेंडन्स इज अ प्री रिक्विसिट ऑफ डेमोक्रेसी कमेंट. म्हणजे लोकशाहीची पूर्वअट आहे, ज्युडिशियल इंडिपेंडन्स हे लोकशाहीची पूर्वअट आहे अशा स्वरूपाचं हे स्टेटमेंट आहे आणि भाष्य करा किंवा कमेंट करा अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. आता याच्यामध्ये 2 सेक्शन आहेत. पहिलं आहे की लोकशाहीची पूर्वअट, म्हणजे एकतर डेमोक्रेसी हा कीवर्ड महत्वाचा आहे आणि दुसरा आहे इंडिपेंडंट ज्युडिशियरी. या दोन्ही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे आणि इंडिपेंडंट ज्युडिशियरी डेमोक्रेसीसाठी का महत्वाची आहे, का गरजेची आहे हे देखील आपल्याला समजून घ्यावं लागेल. आता या प्रश्नाचं उत्तर जर आपण एनसीईआरटी वाचल्या असतील, एनसीईआरटी समजून घेतल्या असतील तर निश्चितपणे आपण चांगल्या प्रकारे देऊ शकतो. ते कसं, तर एनसीईआरटी मध्ये 11वीचा ज्युडिशियरीचा चॅप्टर आहे त्याच्यातला आपण एक पॅरा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा सांगितलेलं आहे की इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशियरी म्हणजे नक्की काय. इंडिपेंडंट ज्युडिशियरी मीन्स दॅट, म्हणजे इंडिपेंडंट ज्युडिशियरीचा अर्थ इथं आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. यासोबत आता डेमोक्रेसीच्या दृष्टिकोनातून इंडिपेंडंट ज्युडिशियरी का गरजेची आहे तर हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. थोडक्यात आपण इथं वाचूया बघा, वाय डू वी नीड अन इंडिपेंडंट ज्युडिशियरी या हेडिंग खाली आपल्याला ही काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. इन अ सोसायटी डिस्प्यूट्स आर बाउंड टू अराइज बिटवीन इंडिव्हिज्युअल्स, बिटवीन ग्रुप्स अँड बिटवीन इंडिव्हिज्युअल्स और ग्रुप अँड गव्हर्नमेंट. All such disputes must be settled by an independent body in accordance with the principle of rule of law. This idea of rule of law implies that all individuals, rich and poor, men or women, forward or backward caste, are subjected to the same law. The principal role of the judiciary is to protect the rule of law
and ensure supremacy of law. It safeguards right of the individual, settle dispute in accordance with the law, and ensure the democracy does not give way to individual group of or group dictatorship. म्हणजे इथं बघा आपल्याला जो आपण प्रश्न पाहिलेला आहे इथं डेमोक्रेसीच्या संदर्भामध्ये आपल्याला इंडिपेंडंट ज्युडिशियरीचं महत्व विचारलेलं आहे आणि इथंच सांगितलेलं आहे आपल्याला इट सेफगार्ड द राईट ऑफ इंडिव्हिज्युअल, सेटल द डिस्प्यूट्स इन अकॉर्डन्स विथ द लॉ अँड एन्श्योर दॅट डेमोक्रेसी डज नॉट गिव्ह वे टू इंडिव्हिज्युअल ऑर ग्रुप ऑफ डिक्टेटरशिप. आणि अशा प्रकारे आपल्याला इंडिपेंडंट ज्युडिशियरी खाली सुद्धा आपल्याला दिले आहे. इन ऑर्डर टू एबल टू डू ऑल दिस इट इज नेसेसरी दॅट द ज्युडिशियरी इज इंडिपेंडंट ऑफ एनी पॉलिटिकल प्रेशर. आणि थोडक्यात इंडिपेंडंट ज्युडिशियरी का गरजेची आहे हे आपल्याला या पॅरेग्राफ मधून समजून दिलेलं आहे. आणि दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये काय सांगितलेलं आहे की नक्की इंडिपेंडंट ज्युडिशियरी म्हणजे नक्की काय आहे. या दोन्ही जरी कन्सेप्ट आपल्याला व्यवस्थित समजल्या असतील तर निश्चितपणे हा जो प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे या प्रश्नाचं उत्तर आपण खूप चांगल्या प्रकारे लिहू शकतो. अर्थात जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे की कन्सेप्ट आपल्या क्लिअर असतील तर आपल्याला कोणत्याही प्रश्नाला भिडायला भीती वाटत नाही. ते प्रश्न आपल्या आवाक्यातलेच वाटतात, ते प्रश्न त्या प्रश्नावरती विचार करायला आपल्याला काहीतरी कन्सेप्ट आपल्या आधी क्लिअर झालेले असतात किंवा त्या समजलेल्या असतात. काही उदाहरणं आपण समजून घेतलेले असतात आणि त्या उदाहरणांच्या आधारे त्या उदाहरणांच्या माहितीने काही संकल्पनांच्या दृष्टिकोनातून आपण हे उत्तर जे आहे ते अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो. हा प्रश्न घेण्याचा उद्देश हाच होता की स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटीचं महत्व केवळ पूर्व परीक्षेमध्ये नाही तर मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही पुस्तकं किती गरजेची आहेत हे आपल्याला या दृष्टिकोनातून सांगायचं होतं. यानंतर आपल्याला उत्तर लेखनाच्या दृष्टिकोनातून स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटीचं महत्व समजून घ्यावं लागेल. कारण आपली जी एमपीएससीची परीक्षा आहे ही आता 2025 पासून डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाची आहे. डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाच्या परीक्षेची तयारी करायची म्हटलं तर निश्चितपणे उत्तर लेखनाची तयारी देखील तितकीच गरजेची आहे. आणि मग उत्तर लेखनाच्या तयारीच्या दृष्टिकोनातून ही पुस्तकं किती गरजेची आहेत हे देखील आपण पाहणार आहोत. याच्यामध्ये सुरुवातीलाच परीक्षेसाठी महत्वाचे मुद्दे आणि कीवर्ड जे आहेत ते आपल्याला यातून मिळतात. आता महत्वाचे मुद्दे आणि कीवर्ड जसं की इंडिपेंडंट ज्युडिशियरी सारखी जी काय संकल्पना आहे ती आपल्याला याच्यातून समजते. आणि कीवर्ड्स म्हणजे प्रत्येक विषयाचे काही पर्टिक्युलर शब्द असतात, काही कीवर्ड्स असतात ते आपल्याला या पुस्तकांमधूनच मिळतात. एक प्रत्येक विषयाची एक वेगळी भाषा असते आणि त्या भाषेमध्ये येणारे काही पर्टिक्युलर शब्द असतात, प्रशासकीय शब्द असतात किंवा संविधानिक शब्द. राज्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर संविधानिक असे काही शब्द असू शकतात ज्यांचा वापर जर आपण आपल्या उत्तरामध्ये केला तर खूप चांगल्या पद्धतीने ते उत्तर जे आहे ते वाचायलाही चांगलं वाटतं आणि राज्यशास्त्र विषयाच्या दृष्टिकोनातून आपण ते उत्तर लिहिलेलं आहे हे देखील त्यातून रिफ्लेक्ट होत असतं. आणि त्यामुळं या पुस्तकांमधूनच असे कीवर्ड आणि त्यातले जे काय महत्वाचे मुद्दे आहेत ते मुद्दे आपल्याला मिळून जातात. यानंतर भाषा ही देखील महत्वाची असते. प्रत्येक विषयाची एक पर्टिक्युलर लँग्वेज असते. इतिहासाचा विचार केला तर थोडी ऐतिहासिक अँगलने ती भाषा येऊ शकते. इकॉनॉमीचा विचार केला तर इकॉनॉमिक परिभाषित शब्द वापरून आपण त्याची ती भाषा मेंटेन करू शकतो. तसंच प्रत्येक विषयाची वेगवेगळी भाषा जी आहे त्या भाषेच्या दृष्टिकोनातून ही पुस्तकं महत्वाची आहेत. कारण ती पुस्तकं वाचल्यानंतरच आपल्याला त्या भाषेचा सेन्स येणार आहे आणि आपल्या उत्तर लेखनामध्ये देखील ही भाषा जी आहे ती यायला या पुस्तकांमधूनच आपल्याला ती भाषा आपण शिकू आणि उत्तर लेखनामध्ये ती भाषा निश्चितपणे येत असते. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे सादरीकरण. उत्तराचं जे सादरीकरण आहे ते खूप गरजेचं असतं किंवा खूप महत्वाचं असतं. आणि या उत्तराच्या सादरीकरणाच्या दृष्टिकोनातून उदाहरणे, फ्लोचार्ट आणि नकाशांचा वापर जो आहे तो करणं गरजेचं असतं. आणि अशी अनेक उदाहरणं फ्लोचार्टचे किंवा अशा वेगवेगळ्या डायग्राम्स, मॅप जे आहेत हे या पुस्तकांमध्ये खूप चांगल्या प्रकारे आपल्याला दिलेले दिसून येतं. याच्यामध्ये जर आपण एक विचार केला तर फंडामेंटल राईट्स आहेत तर ते राईट्सच्या संदर्भातल्या जर डायग्राम आपण किंवा फ्लोचार्ट जर पाहिले तर एनसीईआरटी मध्ये खूप सुंदरपणे दिलेले आहेत. म्हणजे समानतेचा अधिकार आणि समानतेच्या अधिकारामध्ये कोणकोणते अधिकार येतात त्या संदर्भातला फ्लोचार्टच्या माध्यमातून वेगवेगळे अधिकार दाखवलेले आहेत. किंवा इतर ज्या काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. थोडक्यात समतेचा विचार केला तर समतेचे जे काही प्रकार आहेत ते कशा प्रकारे दाखवलेले आहेत ते देखील आपल्याला याच्यातून समजून घेता येईल. त्यासोबत त्याची उदाहरणं देखील खूप चांगल्या प्रकारे दिलेली आहेत. आणि त्यासाठी आपल्याला हे सादरीकरणाच्या दृष्टिकोनातून ही पुस्तकं गरजेची आहेत, महत्वाची आहेत. याचबरोबर या पुस्तकांच्या शेवटी असणारा स्वाध्याय जो आहे तो देखील खूप महत्वाचा आहे.
या NCERTची पुस्तकं जर आपण पाहिली, त्या पुस्तकांच्या शेवटी एक्झरसाइज नावाने स्वाध्याय दिलेला आहे. स्वाध्याय जर आपण स्वतःच्या भाषेत लिहायचा प्रयत्न केला तर निश्चित तुम्हाला UPSC PYQ सोडवत असल्याचा फील येतो. एवढ्या चांगल्या दर्जाचे प्रश्न त्या स्वाध्यायामध्ये दिलेले आपल्याला दिसून येतात. आणि ते प्रश्न ज्यावेळेस तुम्ही सोडवायचा प्रयत्न कराल, ते प्रश्न ज्यावेळेस तुम्ही समजून सोडवाल त्यावेळेस निश्चितपणे तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झालेल्या असतील. दुसरीकडे उत्तर लेखनाचा सराव देखील खूप चांगल्या प्रकारे तुमचा होईल. त्यामुळं हा स्वाध्याय देखील खूप गरजेचा आहे आणि त्यामुळं एकंदरीत उत्तर लेखनाच्या दृष्टिकोनातून ही पुस्तकं अतिशय महत्त्वाची असल्याचं आपल्याला दिसून येतं. यानंतर आपल्याला पुढचा महत्त्वाचा टॉपिक समजून घ्यायचा आहे, तो म्हणजे आता तुम्ही सांगितलं की पुस्तकं खूप गरजेची आहेत, खूप महत्त्वाची आहेत, पण आपल्या विषयाच्या दृष्टिकोनातून नक्की कोणती पुस्तकं वाचली पाहिजेत की जेणेकरून आपल्याला सिलेक्टिव्हली ही पुस्तकं वाचता येतील. तर याचा विचार करता आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की जर आपण स्टेट बोर्डची पुस्तकांचा विचार केला, स्टेट बोर्ड 8वी ते 12वीची पुस्तकं वाचावी लागतात. आता याच्यामध्ये 8वी ते 10वीची जी काय पुस्तकं आहेत ही पुस्तकं इतिहास या विषयाच्या सोबत आपल्याला शेवटी पॉलिटीचे काही चॅप्टर्स आपल्याला दिसून येतील. मात्र 11वी आणि 12वीची पुस्तकं स्टेट बोर्डची ही सेपरेट राज्यशास्त्र विषयाची पुस्तकं असल्याचं आपल्याला दिसून येतं. इथं आपल्याला 8वी ते 12वी अशी एकंदरीत संपूर्णपणे पुस्तकं वाचायची आहेत आणि त्याच्यामध्ये दिलेले चॅप्टर्स खरंच खूप उपयुक्त आहेत, खूप महत्त्वाचे आहेत, खूप गरजेचे आहेत, अभ्यासक्रमाशी सुसंगत असणारे आहेत, थेट अभ्यासक्रमाशी जोडले गेलेले टॉपिक म्हणून आपण त्यांचा अभ्यास त्यातून करू शकतो. यानंतर NCERTचा जर विचार केला तर NCERTच्या पुस्तकांमध्ये सुद्धा आपल्याला साधारण 6वी ते 12वीच्या ज्या NCERT आहेत तर त्या संपूर्णपणे 6वी ते 12वीच्या NCERT वाचाव्या लागतील. त्या 6वी पासून अगदी संपूर्ण जसं मी सांगितलं पंचायत राजची जी काय संकल्पना आहे तर ती देखील आपल्याला 6वी पासूनच समजावून सांगितलेली आहे. 12वीची पुस्तकं पाहिली तर आंतरराष्ट्रीय संबंध किंवा स्वातंत्र्यानंतरचं राजकारण कसं होतं ते आहे. याच्यामध्ये 11वीच्या ज्या 2 NCERT आहेत, इंडियन कॉन्स्टिट्यूशन ॲट वर्क आणि पॉलिटिकल थेअरी जी नावाच्या 2 NCERT आहेत त्या अतिशय उपयुक्त किंवा अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि त्या NCERT आपण निग्लेक्ट करू शकत नाहीत अशा स्वरूपाच्या NCERT आहेत. मात्र आपण विद्यार्थ्यांना सांगत असताना 6वी ते 12वीच्या NCERT ज्या आहेत ते सांगत असतो. ज्यांच्याकडे अधिकचा वेळ आहे त्यांनी संपूर्णपणे 6वी ते 12वीच्या NCERT वाचाव्यात, निश्चित त्यांना फायदा होईल. मात्र ज्यांच्याकडे खरंच वेळ नाहीये तर यांनी फक्त 11वीच्या 2 NCERT जरी वाचल्या तरी चालू शकतं. मात्र वेळ भेटला तर 6वी ते 12वीच्या NCERT नक्की वाचाव्यात. आता या NCERT किंवा स्टेट बोर्डची नक्की कुठली पुस्तकं वाचावीत हे आपण समजून घेतलं. आता ही पुस्तकं नक्की वाचायची कशी ते देखील समजून घेणं गरजेचं आहे. कारण पुस्तक वाचत असताना पहिल्या पेजपासून शेवटपर्यंत सगळे चॅप्टर्स वाचायचे आहेत का, मग ती कसे वाचायचे आहेत, वाचताना कोणती काळजी घ्यायची आहे, कशावरती फोकस करायचा आहे हे देखील कळणं गरजेचं आहे. म्हणून ही पुस्तकं नक्की कशी वाचायची आहेत ते समजून घेऊया. ही पुस्तकं वाचत असताना आपल्याला अभ्यासक्रमाच्या घटकाशी संबंधित जे घटक दिलेले आहेत त्या पुस्तकामध्ये ते आपल्याला वाचणं गरजेचं आहे. म्हणजे आपला अभ्यासक्रम ज्या ज्या घटकातून कव्हर होतो, अभ्यासक्रमाशी सुसंगत जे जे घटक आहेत ते घटक वाचणं अपेक्षित आहे. यानंतर NCERTच्या बाबतीत सांगेल मी, विविध इयत्तांमध्ये दिलेले सारखे घटक जे आहेत ते एकत्र करून आपण जर वाचले तर निश्चितपणे एकाच ठिकाणी आपले ते घटक सलगपणे वाचल्यामुळे एक संपूर्ण कन्सेप्ट जी आहे ती एकाच ठिकाणी आपली क्लिअर होते. याचं एक उदाहरण आपण पाहूया. जर NCERTचा विचार केला तर NCERT मध्ये असे सेक्शन्स आपल्याला दिसून येतात. जर डेमोक्रेसीचा सेक्शन घेतला तर डेमोक्रेसीवर आपल्याला 9वीला देखील चॅप्टर आहे, व्हॉट अँड व्हाय डेमोक्रेसी, आणि आउटकम ऑफ डेमोक्रेसी हा 10वीला देखील चॅप्टर आहे. राईट्सचा विचार केला हक्कांचा तर डेमोक्रेटिक राईट्स 9वीला चॅप्टर आहे, राईट्स इन कॉन्स्टिट्यूशन 11वीला आहे आणि फक्त राईट्स हक्क नावाचा 11वीला देखील चॅप्टर आहे. म्हणजे राईट्सवर आधारित 3 चॅप्टर आहेत आणि आपण हे चॅप्टर एकाच वेळेस सलगपणे वाचले तर राईट्स किंवा डेमोक्रेटिक राईट्स म्हणू शकतो. तर यावर आधारित ज्या ज्या काही संकल्पना आहेत, जे जी काय माहिती आहे ती एकत्रितरित्या आपल्याला तिथं वाचता येते आणि ती कन्सेप्ट जे आहे तो सेक्शन आहे तो एकाच वेळेस क्लिअर व्हायला मदत होते. तसंच इक्वॅलिटी 7वीला आहे, 11वीला आहे. तर असे जे सेक्शन्स आहेत हे सेक्शन्स आपण केले, विविध इयत्तांमध्ये दिलेले सेक्शन्स
एकत्र केले आणि हे घटक सलगपणे आपण जर वाचले तर एकाच वेळेस आपल्याला त्या घटकावरची खूप चांगली इन्फॉर्मेशन जी आहे ती एकाच वेळेस मिळते. आणि जिथं रिपिटेशन आहे, वारंवार तीच माहिती आली तर ती माहिती आपण त्या ठिकाणी टाळू शकतो, किंवा जर आपण वाचलं तर त्या ठिकाणी लगेच आपली रिव्हिजन देखील होणार आहे. त्यामुळे याचा एक फायदा तसा आपल्याला आहे. त्यानंतर संकल्पना समजून घेण्यावरती आपण भर दिला पाहिजे. ही पुस्तकं वाचत असताना काय केलं पाहिजे तर आकडेवारीच्या मागे न पळता किंवा याच्यामध्ये नक्की काय सांगितलेलं आहे किंवा कशाच्या संदर्भात आहे यापेक्षा ती संकल्पना आपल्याला काय सांगते आहे, त्यातली उदाहरणं काय सांगतायत आणि त्या उदाहरणांवरून आपल्या डेली लाईफमध्ये आपण ती संकल्पना कशा प्रकारे कोरिलेट करू शकतो हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे ही पुस्तकं वाचत असताना निवळ डेटाच्या मागे, आकडेवारीच्या मागे, फॅक्टच्या मागे न जाता आपण ह्या संकल्पना समजून घेण्यावरती भर दिला पाहिजे. अशा प्रकारे आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे. त्यानंतर महत्त्वाच्या ज्या काही संकल्पना आपल्याला वाटतील आणि काही उदाहरणं आहेत त्या उदाहरणांचा आणि महत्त्वाच्या संकल्पनांच्या आपण नोट्स काढल्या पाहिजेत. ह्या नोट्स काढत असताना मायक्रो स्वरूपाच्या नोट्स हव्यात. मायक्रो नोट्स काढणं अपेक्षित, खूप भरमसाठ खूप फापट पसारा अशा नोट्स न करता मायक्रो नोट्स काढल्या पाहिजेत. आणि त्या वारंवार जर आपण रिवाइज करत गेलो तर या संकल्पनांवरती एक चांगला होल्ड आपला यायला लागतो आणि त्याचा निश्चित फायदा आपल्याला मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून, इव्हन प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून सुद्धा होत असतो. याचबरोबर जसं मगाशी मी सांगितलं तसं स्वाध्याय लिहिला पाहिजे. प्रत्येक चॅप्टरच्या शेवटी जे स्वाध्याय दिलेले आहेत डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाचे, त्यातून आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस देखील होते. पण आपली एक थॉट प्रोसेस जी आहे ती डेव्हलप व्हायला तिथपासूनच मदत होते. म्हणजे त्यात जी संकल्पना आपल्याला कशा प्रकारे समजलेली आहे हे जाणून घेण्याच्या दृष्टिकोनातून काही प्रश्न दिलेले असतात. आणि ज्यावेळेस आपल्याला संकल्पना कशी समजलेली आहे आपण आपल्या भाषेमध्ये लिहित असतो किंवा त्या प्रश्नाच्या डिमांडनुसार आपण उत्तराची मांडणी करत असतो, त्यावेळेस नक्कीच आपली एक थॉट प्रोसेस डेव्हलप होते आणि उत्तर लिखाणाचा सराव जो आहे तो देखील त्याच्यामध्ये होत असतो. याचबरोबर आपण याची वेळोवेळी रिव्हिजन केली पाहिजे, तरच त्या पुस्तकांचा आपल्याला फायदा होतो. जसं मी सांगितलं की सुरुवातीला पुस्तकं फाउंडेशन म्हणून वाचले आणि जे ठेवून दिले ते पुन्हा त्याला कधीच हात लावला नाही तर मात्र त्याचा निश्चितपणे आपल्याला फायदा होऊ शकत नाही. वेळोवेळी जर आपण रिव्हिजन करत गेलो, पूर्व परीक्षेच्या वेळेस, मुख्य परीक्षेच्या वेळेस, मुलाखतीच्या वेळेस सुद्धा आपण त्याची रिव्हिजन केली तर निश्चितपणे या पुस्तकांमधून दिलेली जी काय माहिती आहे, संकल्पना आहेत, यांचा आपल्या प्रत्येक टप्प्यावरती खूप चांगला फायदा आपल्याला होऊ शकतो. वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे आपण याचं महत्त्व समजून घेतलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एनसीईआरटी आणि स्टेट बोर्ड, एमपीएससी थ्रू एनसीईआरटी आणि स्टेट बोर्ड या आपल्या सिरीजच्या माध्यमातून एनसीईआरटी आणि स्टेट बोर्ड म्हणजे त्याचा नक्की फायदा काय आहे, अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून त्याचे घटक कोणकोणते महत्त्वाचे आहेत, या एनसीईआरटी आणि स्टेट बोर्डचा अभ्यास करत असताना आपला अप्रोच नक्की कसा हवा, एनसीईआरटी आणि स्टेट बोर्ड वाचत असताना कोणत्या गोष्टींवरती आपला भर दिला पाहिजे, किंवा एनसीईआरटी आणि स्टेट बोर्ड मधून फाउंडेशन क्लिअर करणं, फाउंडेशन पक्क करणं म्हणजे नक्की काय केलं पाहिजे, या सगळ्यांची सखोल माहिती, या सगळ्यांची सखोल चर्चा जी आहे ती आजच्या सेशनमध्ये आपण केलेली आहे. जाता जाता आपल्या ॲपची आठवण करून देणं गरजेचं आहे. आपलं द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉरचं ॲप्लिकेशन लॉन्च झालेलं आहे. त्या ॲप्लिकेशन जर आपण डाउनलोड केलं, या QR कोडच्या मदतीने आपण ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन देखील हे ॲप्लिकेशन आपण डाउनलोड करू शकता. या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपल्याला अनेक फ्री कोर्सेस अवेलेबल आहेत, त्याचा निश्चित लाभ घ्या. यासोबत अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगता येईल, theofficer.in नावाची आपली जी वेबसाईट आहे, या वेबसाईटमध्ये स्टडी मटेरियल अंतर्गत आपल्याला स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटीची पुस्तकं जी आहेत ती फ्रीमध्ये अवेलेबल करून दिलेली आहेत. तर त्यांचाही अवश्य आपण लाभ घ्या आणि निश्चितपणे आपल्या फाउंडेशनच्या तयारीमध्ये ही स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटीची पुस्तकं वाचून ही तयारी अधिक चांगली करण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये इथंच थांबण्याची वेळ झालेली आहे. थांबूयात, पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसह द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉरमध्ये. धन्यवाद. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.